परळीनंतर बीडमध्ये देखील शिंदेंची शिवसेना, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षानं आघाडी केली आहे। बीड नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या एकमेकांच्या विरोधात प्रचार केलेल्या पक्षांनी गटनेता निवडताना युती केली आहे। शिवशाहू फुले आंबेडकर आघाडी स्थापन करत त्यांनी 25 नगरसेवकांचा गट स्थापन केलाय। बीड नगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 नगरसेवकांसोबत एमआयएमचे शेख इलियास हे नगरसेवक या गटात सहभागी झालेत। त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे कट्टरवादी पक्ष सत्ता स्थापनेच्या वेळी एकत्रित आल्यानं विरोधकांकडून टीका केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, बीडमध्ये देखील जे गटनेता स्थापन करत असताना नगरपालिकेमध्ये एमआयएम आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळाले। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी गटनेता नियुक्त करण्यात आलेला शिवशाहू फुले आंबेडकर आघाडी स्थापन करण्यात आली, त्या आघाडीमध्ये एमआयएम देखील सहभागी झालेले आहे। या अगोदर जर बघितलं तर बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएमने शिवसेना शिंदे गटाच्या विरोधामध्ये प्रचार केलेला होता, तोफा टाकलेल्या होत्या, आरोप प्रत्यारोप केले होते आणि टीका केल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या वेळी ज्यावेळेस उपनगराध्यक्षपदाची निवड होणार आहे आणि बहुमताचा आकडा जुळवत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जो गटनेता स्थापन करण्यात आला त्यामध्ये एमआयएम देखील सोबत आले। परळीमध्ये देखील तशाच पद्धतीची घटना घडलेली आहे। त्यामुळे एमआयएम पक्ष असेल, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट असेल, हे नगरपालिका निवडणुकीत प्रचार करत असताना वेगवेगळे अजेंडे मिळवतात। मात्र प्रत्यक्षात सत्ता स्थापनेच्या वेळी दोन्ही एकत्रित येत असल्यानं चर्चा होते। साहजिकच या झालेल्या स्थानिक पातळीवरची जी आघाडी आहे याचा परिणाम आता महानगरपालिका निवडणूक सुरू आहे आणि या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तत्व, निष्ठा, त्याचबरोबर जे पक्षाचे ध्येय धोरण आहेत या संदर्भात बोललं जातं। तरी अशा पद्धतीने होतं का असा देखील सवाल आता मतदारासह विरोधक देखील उपस्थित करतात। बरं सुरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।